प्रत्येकाला नाही म्हटलं तरी संध्याकाळची थोडीशी तरी भूक लागतेच लागते. तर मलाही आज संध्याकाळी भूक लागली आहे, म्हणून ती भूक मिटवण्यासाठी मी आज आलोय शिंदेपाराजवळ एक खाऊ खाण्यासाठी. इथे जवळपास 40 वर्ष या ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात खाऊचे, आणि स्पेसिफिकली संध्याकाळच्या खाऊचे. तर आज आपण इथे बघूया की आपली भूक, छोटीशी भूक, संध्याकाळची छोटीशी भूक मिटवण्यासाठी काय काय खाऊचे पदार्थ आहेत ते. पुण्यातील खाद्य संस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात, तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊ गल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या संध्याकाळच्या खाऊसाठी आपण आलेलो आहोत शिंदेपाराच्या समोर अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर येथे. ही यांची दुसरी शाखा आहे आणि ही आहे कुठे हे बघण्यासाठी माझ्या एक्झॅक्ट मागे जे आहे ते म्हणजे शिंदेपारा आहे. डावीकडचा हा जो रोड आहे तो रमणबाग चौकाकडनं येतो आणि उजवीकडे हा जातो ओंकारेश्वर मंदिराकडे. तुमच्या माहितीसाठी जवळपासची जर तुम्हाला खूप पाहिजे असेल तर समोर तिथे रसोई डायनिंग हॉल आहे आणि त्याच्याच अलीकडे तुम्हाला मिळेल हे अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर. इथला पहिला पदार्थ जो आपण घेतलाय तो म्हणजे इथला वडापाव. मी इथला वडापाव आधी पण खाल्लेला आहे. चव खूप छान आहे. सोबत त्यांनी आपल्याला ही चटणी दिलेली आहे, हा पाव आणि अर्थात हा वडा. खास घेऊन बघू चव कशी आहे. अप्रतिम चव आहे. अर्थात मी आधी पण खाल्लेली आहे. मी मगाशी सांगितलं तसं हा वडा, त्याची जी भाजी ही अशी काहीतरी दिसते. गंमत वड्यामध्ये तर आहेच, पण ही जी चटणी दिली आहे सोबत, ही चटणी खूप चविष्ट आहे. त्यात मस्त बॅलन्स आहे. हलकासा गोडसरपणा आणि मिरचीचा तिखटपणा किंवा मिरची आपलं अस्तित्व पण त्यात तुम्हाला योग्य प्रमाणात दाखवतात. आणि म्हणून हा वडापाव आणि ती चटणी खाण्यात खूप मजा येते. चटणी वेगळी, चटणीची टेस्ट थोडासा गोळचट, हिरवी चटणी मस्त छान लागते, वेगळी. जनरली नारळापेक्षा थोडीशी वेगळी. इथला दुसरा पदार्थ जो आपण घेतलाय तो म्हणजे भाजणीचे वडे, भाजणीचा वडा. छान असा मोठ्या आकाराचा वडा येतो, त्याला मध्ये होल आहे आणि सोबत ती चटणी आहे जी आपल्याला वडापाव बरोबर दिली होती. खास घेऊन बघू कसा लागतो हा. आता काय झालंय, चटणी खाली दिल्यामुळे ती या वड्याला ऑलरेडी लागली आहे, तरी पण मला वाटतं हा या घासामध्ये आपल्याला चव कळेलच. ठीक आहे, चव तुम्ही जसा भाजणीचा वडा तुम्हाला चवीला लागू शकतो त्याप्रमाणेच आहे. जेवढा इम्प्रेस मी यांच्या वडापावने झालो होतो तेवढा इम्प्रेस नाही झालो यांच्या भाजणीच्या वड्याने. अर्थात त्याच्या मागे असं नेगेटिव्ह कारण नाही, पण भाजणीचा वडा कसा लागेल, वेगळं असतं, त्यात काही नाही आहे. नाही कांदा आहे किंवा काही, फक्त भाजणी आहे. त्या भाजणीची चव तुम्हाला लागते आणि वरनं पांढरे तीळ आहे. चव छान आहे, पण वाव फॅक्टर मिसिंग आहे, जो अर्थात मला वडापावमध्ये मिळाला होता.
ठीक आहे. मला असं वाटतं की हा थोडासा आणखी गरम जर असता ना तर क्रंचीनेस जास्त चांगला लागला असता. बाकी ठीक आहे, तो आहे वेगळी थोडीशी. आणि मला वाटतं चटणी पण जरा बदलली असती तर अजून हा? फरक पडला असता. हा हा, याची चटणी थोडीशी घट्ट पाहिजे होती. किंवा नुसतं दही दिलं असतं तरी चाललं हा असतं. हा, याला वेगळं पाहिजे होतं. चटणी ह्या चटणीपेक्षा वेगळी चटणी किंवा दही. दही पण चाललं असतं, छान वाटतं. पुढचा पदार्थ आपण जो घेतलाय तो म्हणजे साबुदाणा वडा. आणि थँक गॉड त्यांनी आपल्याला चटणी वेगळी दिली आहे. वडे हे या आकाराचे आहेत, मध्यम आकार आहे पण चांगले भरीव आहेत. तुम्ही पाहू शकता, आकार मोठा नाही आहे पण चांगला भरलेला असा हा वडा आहे. सगळ्यात महत्वाचं चव बघूया कशी आहे. वडा फोडून पण बघूया की आत कसा आहे. त्यात मिरची दिसली मला. चला चव बघूया. आपल्या सबस्क्रायबरनी कोणीतरी सांगितलं होतं मला की नुसतं आधी बघा, पण चटणी इतकी खाली दिली आहे की नुसता वडा त्याची चव लागणार नाही. तर चटणी चवकटच बघूया आता. वडा छान आहे, चव छान आहे वड्याची आणि त्या चटणीसोबत अजूनच छान लागतं. जो आनंद आपल्याला वडापावाबरोबर मिळाला होता तोच तुम्हाला साबुदाणा वडा खातानाही मिळेल. वड्याची चव चांगलीच आहे, त्याचसोबत चटणी पण छान आहे. चटणी छान आहे आणि थोडीशी गोड आहे, एवढी गोड पण वाटते असं घेतल्यानंतर. पण वडा पण छान आहे. वड्याला एक स्वतःची पण चव आहे. बिना चटणीचं पण ट्राय करू शकतो, विदाऊट चटणी पण ट्राय करू शकतो. तर माझ्या अंदाजे आता हा शेवटचा जो पदार्थ आपण जो घेतलेला आहे तो म्हणजे यांची मटार करंजी. तर एक प्लेट घेतली, 2 न घेतात त्याच्यात. आकार जर तसं आकार म्हणायचं झाला तर फार काही असा मोठा आकार नाही आहे, मध्यम आकार आहे. मला वाटतं मंडईच्या इथली जी आपण सातपुतेंची मटार करंजी खाल्ली होती ना ती मला आवडली होती. मोठा आकार होता, त्याला जी कड आहे ही अशी थोडी जाड आणि वेगळी होती. या मटार करंजीची आपण चव बघूया. फिलिंग तर भरपूर आहे, तुम्ही बघताय त्याचा आकारच आपल्याला सांगतोय की भरपूर फिलिंग आहे या मटार करंजीमध्ये. तोडून बघूया आपण. हे असं आतलं काहीतरी फिलिंग आहे याच्यात. भरपूर मटार आहे त्यात आणि एक खमंग असा मसालेदार वास पण आला मला ते उघडल्यावर. प्रॉमिसिंग आहे, चव बघूया कशी आहे. अप्रतिम चव आहे, खूप मस्त चव आहे या मटार करंजीची. याच्यात खूप हलकासा असा गोडवा आहे पण माझ्या मते गरम मसाल्याचा एक गरमपणा पण या मटार करंजीमध्ये आहे. आणि अजूनही मला वाटतं याच्यात मसाले असतील पण एकूणच चव जी आहे ना या मटार करंजीची फॅन्टॅस्टिक चव आहे. खूप मस्त आणि चवदार अशी मटार करंजी आहे, खूप भारी. याचं जे कवरिंग आहे ना खूप पातळ आहे. तुम्ही कवरिंग पहा, खूप पातळ असं कवरिंग आहे आणि भरपूर सारण आहे. आणि मजा अशी ते सारण आहे ना त्याची चव अप्रतिम. मस्त मटार करंजी. तुम्ही इथून पार्सल घेऊ शकता किंवा खाण्यासाठी गरम गरम इथे नक्की या. सारण वेगळं आहे, एकजीव झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं हलकस आहे, गोड नाही म्हणतात तशी लागते पण याचं आवरण छान, क्रंची पण आहे, वेगळी चव पण आहे. म्हणजे
माहित नाही आता, वेगळं कधी खात नाही असं, पण छान आहे, चव छान. सेपरेटली याचं आव्हान जे आहे. बरोबर. मी सुचेता गाडगे, अन्नपूर्णा स्नॅक सेंटर करंजी हे माझ्या मामाने सुरू केलेलं दुकान, बुधवार पेठेत पहिली शाखा 40 वर्षापूर्वी सुरू केलं, 1985 साली. माझ्या मामा मामींनी सुरू केलेलं दुकान, दोघांनी आपापल्या नोकऱ्या सांभाळून नोकरी संपली की साधारण 4-4:30 नंतर हा व्यवसाय सुरू केला. मामा माझे टेल्कोमध्ये होते, मामी शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यांनी दोघांनी, मामी लवकर गेली पण मामानी माझ्या 25 वर्ष दुकान पूर्णपणे बघितलं, नोकरी आणि हे सगळं सांभाळत. मी 12-13 वर्षापूर्वी हे दुकान बघायला घेतलं. बाय दॅट टाइम त्या दुकानाचा एक कस्टमर आणि एक माहिती असा बेस हा छान तयार झाला होता. 6 वर्षापूर्वी मी इथे ह्या शनिवार पेठेत दुकान परत सुरू केलं, नवीन एक पहिली ब्रँच काढली. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही हेच बघतो. आमचा ओरिजिनली केटरिंगचा पण व्यवसाय आहे, त्यामुळे ह्या व्यवसायात पटकन आम्ही रुळू शकलो. आमच्याकडे आपले महाराष्ट्रीयन पूर्वापार वडा, म्हणजे सुरुवातीला तर मामा मामींनी सुरू केला तेव्हा फक्त बटाटे वडा आणि चटणी, पावही त्यावेळेला देत नव्हतो किंवा एवढा प्रचलितही नव्हता, कारण तो 40 वर्षापूर्वी. पण मग हळूहळू एक एक पदार्थ सुरुवात केली ॲड करायला, वडापाव, साबुदाणा वडा, भाजणीचा वडा, इडली, नंतर आता आम्ही मटार करंजी करतो, उपासाची कचोरी करतो, असे वेगवेगळे पदार्थ करतो. मुख्यत्वे आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये संध्याकाळी खाण्याची पद्धत आहे की 4-5 वाजता काहीतरी खायला लागतं. सो वडापाव हा बटाटे वडा, साबुदाणा वडा हे संध्याकाळी आपण घरगुती पदार्थ जसे खातो त्या ह्यांनी एखाद वेळेला मामीनी हा विचार करून संध्याकाळचं दुकान सुरू केलं. 25 वर्षाची ती पद्धत होती, ती पद्धत आम्ही तशीच कंटिन्यू ठेवली. त्यामुळे पुन्हा दिवसा उघडणं वगैरे असं, आणि मार्केटमधलं दुकान आहे मेन, त्यामुळे मार्केट हे दुपारनंतरच जास्ती चालू राहतं, त्यामुळे तो मार्केटमधलं दुकान ते संध्याकाळचं सुरू, मग हेही तिथेच तीच ट्रॅडिशन आम्ही सुरू ठेवली. सर्व पदार्थ मी आणि माझे मिस्टर आम्ही 100% खरेदीपासनं सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः दोघंही पूर्णपणे मॉनिटर करतो. बायका आज माझ्याकडे जवळजवळ 25-30 वर्ष आहेत बायका त्या आहेत, त्यामुळे त्यांचाही हात बसलाय. सगळ्या रेसिपी आणि सर्व पदार्थ त्या सगळ्याची 100% खात्री आमची, आणि आम्ही रोज प्रत्येक पदार्थ खाऊन बघतो, त्याची टेस्ट आणि त्याची थोड्याफार प्रमाणात, आता अगदी मेकॅनिझम म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी आम्ही ते सगळं असं मॉनिटर केलंय की त्याच्यात चवमध्ये, बेसिक चवीमध्ये तरी फरक काहीही पडणार नाही असा विचार करून आम्ही अगदी घरगुती पण, आणि लोक येणारेही आता घरगुती ह्यांनी की त्यांना अगदी घरात खायला मिळावं, कुठल्याही पदार्थाचा त्रास होणार नाही असे आमच्याकडे येणारे म्हणजे त्यांचे आई वडील येत होते, आता ते त्यांच्या मुलांना पण घेऊन येतात, आणि आता मुलंही 20-25 वर्षाची झाली आहेत, ज्यांनाही असा काय म्हणतात पिढीच्या, जसं आम्ही चालवला तसं जनरेशन्स आमच्याकडे खायला येत आहेत. हे आहे. तर असा होता आजचा हा अन्नपूर्णा स्नॅक्सचा आपला हा भाग. मला यांचा वडापाव अतिशय आवडला. त्यातल्या त्यात वडा तर चांगलाच आहे, पण त्यातल्या त्यात त्यांची जी चटणी आहे, ऑसम चटणी आहे, आणि त्याच्यात गोडसरपणा, हलकासा गोडसरपणा, तिखटपणा, आणि त्या मॅडमने आपल्याला सांगितलं त्यात रंग बदलू नये म्हणून त्यांनी लिंबू पण वापरले. नंतरचा जो मला पदार्थ आवडला तो म्हणजे यांचा साबुदाणा वडा. मस्त असा भरीव साबुदाणा वडा आहे. आकार जास्त मोठा नाही आहे, पण चव ही अप्रतिम आहे. त्यात शेंगदाणे भरपूर आहेत, आणि त्या वड्याच्या सोबतीला जी चटणी मिळते ती चटणी ही खूप सुंदर आहे. ती चटणी त्या साबुदाणा वड्याबरोबर अप्रतिम जाते. त्याच्यानंतर शेवटचा जो मला पदार्थ आवडला ती म्हणजे अर्थात त्यांची मटार करंजी. मटार करंजी देखील चवीला अप्रतिम होती, एकदम चविष्ट अशी ही मटार करंजी. छान सारण, कोटिंग एकदम पातळ. तर ही मटार करंजी बनवणं म्हणजे कला आहे, पण त्याच्या पलीकडे जी चव आहे या मटार करंजीची ती खूपच सुंदर आहे, खूप अप्रतिम चव आहे. तुम्ही जर शिंदेपाराच्या इकडून जात असाल आणि संध्याकाळी तुम्हाला भूक लागली असेल, तुम्ही इथून हे पदार्थ नेऊ शकता. तुम्ही यांचे सगळे पदार्थ खाऊन बघा. खूप निवडक पदार्थ आहेत, पण सगळे छान, चविष्ट, आणि मुख्य म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत. मित्रहो, हा भाग कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर इथे पदार्थ आवडले असतील तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर इथे नक्की एक भेट द्या, किंवा त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. परत एकदा आठवण करून देतो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन.
तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.